नमस्कार मित्रांनो, एवढ्या सकाळी सकाळी देगलूरला येण्याचं कारण म्हणजे मला आज खरेदीसाठी हैदराबादला जायचं होतं आणि आजच खरेदी करून परत पण यायचं होतं. मी बुक केलेली ट्रॅव्हल्स हैदराबाद रोडला येऊन आधीच थांबली होती. मी आधीच गेल्या गेल्या विंडो सीटला येऊन बसलो आणि अजून काही पॅसेंजर यायची बाकी होती म्हणून गाडी निघायला थोडा वेळ झाला. पण गाडी एकदा निघाली ना हैदराबाद शिवाय थांबत नाही, कारण ही नॉनस्टॉप आहे. 3 तासात डायरेक्ट HYD ला आली. म्हणजे 10 वाजायच्या मध्येच मार्केटला पोहोचलो. भूक लागली होती म्हणून सगळ्यात आधी नाश्ता करून घेतलो. ह्या मामाच्या इडली डोशाचा बिझनेस मला खूपच आवडला होता बरं का. पाठीमागचे दुकानं उघडचे तर मामा 5-6 हजार निवांत कमवत असते. नाश्ता करून सरळ निघालो मार्केटकडे. हळूहळू मार्केट उघडायचं चालूच होतं. मला ज्या दुकानात जायचं होतं ते मार्केट आधीच उघडलेलं होतं, पण तिथं आधीच होलसेलर येऊन खरेदीला पण सुरुवात केली होती. मी पण एका हेल्परला पकडलो आणि पटापट सगळा माल काढून घेतला. असं तसं मला माल काढायला जवळपास दुपारच झाली होती आणि हे शॉप ऑल इन वन असल्यामुळे मला इथं सगळं उपलब्ध झालं होतं. आणि अजून काही मला दुसरीकडे खरेदी करायचं होतं म्हणून इथलं आधी बिल बनवायला सांगितलं, कारण मला बजेटनुसार समोरची खरेदी करता येईल. आजूबाजूची पण छोटी मोठी खरेदी करून घेतलो आणि एकत्र कार्टून बनवायला मार्केटच्या बाहेर पडलो. आता आपल्याला रिटर्न जायला गाडी काय भेटणार नाही. गाडीचा वेळ मार्केटमध्येच निघून गेला होता म्हणून मावशीकडे मुक्कामाला निघालो. रॅपिडो रिक्षा बुक केला आणि निघालो. मावशीकडे रूमला आल्यावर जेवण वगैरे करून घेतलं आणि भावासोबत गप्पा मारत मारत टर झोपी गेलो. सकाळी सकाळी उठलो आणि आता निघायचं आहे डायरेक्ट देगलूरला. उठल्या उठल्या फ्रेश झालो आणि पहिलं बॅग पलटी मारून पद्धतशीर सगळं सामान व्यवस्थित लावून घेतलो. आता पकडायचं होतं मला डायरेक्ट महामंडळ गाडी.